जन्म देतो त्या मुलाला काय बनवायचं, कसं घडवायचं. मित्रांनो, AWPL खरंच हे आपल्या लेकरासाठी करा. आणि मी खरंच ह्या छोट्या डायमंडसाठी मी AWPL मध्ये आलोय. मी आतापर्यंत काय केलं याच्यापेक्षा याच्यासाठी काय करायचं हा विजन, हा मिशन घेऊन उतरलोय. मित्रांनो, खरंच भाग्य आहे की आपल्यासारख्या मुलांचं फ्युचर. आत्ताच मी सुरभी आणि पूर्वीला ऐकत होतो. इधर यांचं पण बोलणं ऐकलं. मित्रांनो, म्हणजे आपल्या घरामध्ये हा कल्चर येतोय, आपल्या मुलांना कल्चर भेटतोय. ह्या वयामध्ये ही अंडरस्टँडिंग, ही मॅच्युरिटी भेटणं म्हणजे नॉट अ जोक. हे फक्त डायरेक्ट सेलिंग आणि AWPL मध्ये होऊ शकतं. मित्रांनो, यांच्यासाठी आपल्याला काम करायचंय. पैसा बाय प्रोडक्ट आहे, पैसा येणार, पण यांचा फ्युचर जर बदलायचा असेल तर प्रत्येकाला सिरियस होऊन आपल्या पण मुलाला एकदा स्टेजवर येऊन असं बोलायला शिकवणारी प्लॅटफॉर्म ही इथंच होऊ शकते आणि आपण ही सगळं मिळून करू शकतो. मित्रांनो, थँक्यू. ओके थँक्यू. हो, डायमंड जब तक नहीं होगा वो ऐसी रखेगा. तर दोस्तों, मित्रांनो, नाव प्रदीप पवार, प्रॉपर लातूरचाच आहे. गेल्या 17-18 वर्ष पुण्यामध्ये जॉब पण केलं, ह्या इंडस्ट्रीमध्ये काम पण केलं. कोविडच्या नंतर लातूरमध्ये शिफ्ट झालो. शिफ्ट झाल्याच्या नंतर असंच प्रोडक्ट बेस नॅशनल मल्टीनॅशनल कंपन्या केल्या. बऱ्याच जागी अचिव्हमेंट पण केलं, बऱ्याच जागी पैसा पण कमवला, पण स्टेबिलिटी नाही भेटली. पैसा कमवणं आणि पैसा कमवत राहणं ह्याच्यामध्ये खूप डिफरंट आहे. मित्रांनो, आज AWPL मध्ये माझ्या घरामध्ये स्वतः रिझल्ट घेतलाय मी, जे की 2-3 वर्षापासून पायाला ॲलर्जीचा तो फोटो पण पाठवला मी धीरज सरांना. धीरज सरांच्या आम्ही घरी गेलो होतो विथ फॅमिली. त्यावेळेस ते घरी बघितलं, त्यांचं पाय. सर बोले इसके लिए आपके पास इलाज आहे. मित्रांनो, डेंटो डॉग आणि तुलसी फक्त किती 8-9 दिवस लावले. मित्रांनो, एका पायावर फक्त तेच लावलं आणि एका पायावर डॉक्टरांनी दिलेली क्रीम लावली. 9व्या दिवशी एका पायाचं पूर्ण क्लिअर झालं. मित्रांनो, आज घरामध्ये आमच्या फॅमिलीमध्ये कोणीही आतापर्यंत आयुर्वेदिक प्रोडक्ट असो, वेलनेस असो, या कुठलं पण फूड सप्लिमेंट असो, कोणीही आतापर्यंत यूज नाही केलं घरामध्ये. पैसा कमवण्यासाठी कंपन्या करत होतो, पण मित्रांनो, घरामध्ये कल्चर लागलं. सकाळी उठल्याच्या नंतर आज तुलसीमध्ये, गरम पाण्यामध्ये तुलसी आज पूर्ण फॅमिली पिते. आज मी स्वतः लिवाडॉग कितीतरी दिवसापासून आज मी घेतोय. मित्रांनो, सांगायचं एकच तात्पर्य आहे की ह्या कंपनीमध्ये आज मी येण्याचं रिझन सांगितलं, कारण या ठिकाणी खरंच फ्युचर आहे. मित्रांनो, आतापर्यंत 18 वर्षाच्या करिअरमध्ये अप अँड डाऊन्स बघितलं, चढलं पण, उतरलं पण, मोठ्या लेवलला गेलं, परत खाली आदळलं, परत उठायचा प्रयत्न केलं, परत आदळलं, परत असे खूप प्रवास झाले. मित्रांनो, पण कुठंतरी वाटलं, कारण 3 वर्षापूर्वी डिसिजन मी ज्यावेळेस या इंडस्ट्रीतून थोडंसं बायपास झालो आणि मी आता लाईव्ह सरपंच पण आहे गावामध्ये. सांगायचं तात्पर्य काय, त्या इंडस्ट्रीच्या बाहेर गेल्याच्या नंतर ती पॉलिटिक्स पण बघितलं, लाईव्ह आहे. 2 वर्ष राहिलेत अजून. सांगायचं तात्पर्य काय की म्हटलं प्रोडक्ट बेस आताच नाही करायचं, आपल्याकडे वेळ नाही, बघू हे सगळं कार्यकाल संपल्याच्या नंतर, 5 वर्ष सरपंचाचे संपल्याच्या नंतर डिसिजन घेऊ. बऱ्याचदा असं चालायचं. पण कधी खंत वाटायचं, जे सोशल मीडियाला, फेसबुकला, इन्स्टाला ज्यावेळेस मी बघत होतो की आपलीच टीम, आपलेच सगळे फ्रेंड सर्कल की कुठल्या लेवलला चाललेत. मित्रांनो, खरंच धन्यवाद मानेल आज अशा 2 जोडींना की ज्यांनी आज खरंच इतिहास रचलेत. कधी खूप इमोशनल पण होतो त्यांना बघून की ज्यावेळेस ज्यावेळेस ते इंडस्ट्रीमध्ये आले होते त्यावेळेस मी त्यांच्यासोबत प्रवासामध्ये होतो. त्यांचा प्रवास एक 2 व्हीलरचा प्रवास, एक खडखडचा प्रवास, एक इव्हन गाडीवरचा प्रवास, एक जे काही चाकणमधून MIDC म्हणून क्वालिटी सर्कल यावेळेस त्यांचा प्रवास. आणि खरंच ह्या 2 जोडीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, धीरज सर आणि चित्रा मॅडम. तसंच माझे गुरुवर्य, फ्रेंड सर्कल, या ठिकाणी सगळे माझे मित्र आहेत 10-10, 15-15 वर्षापासून. आज पाटोळे सरांना मी खूप वर्षापासून ओळखतो. मित्रांनो, आज त्यांचे पण अचिव्हमेंट मी ज्यावेळेस मी त्यांच्या डायमंड सेलिब्रेशनला गेलो होतो, मी त्यावेळेस त्यांना पण म्हटलं होतं, सर एका काळी मराठवाड्याचा फर्स्ट डायमंड मी होतो, पण खरंच तुम्हाला मानलं, एक सातत्याने तुम्ही करून दाखवलं. परत एकदा मराठवाड्यातला फर्स्ट डायमंडचा मान आज पाटोळे सरांना भेटला. दुसरे आमचे मित्र 10-15 वर्षापासून एकत्र आम्ही राहतो, सोबत राहिलेलो आहोत, सगळ्या गोष्टी केल्या. मित्रांनो, खरंच एक इथिकल लिडरशिप काय असते, एक एज्युकेटेड पर्सनॅलिटी काय असतं, सगळ्यांना घेऊन चालणारा आणि खूप सुंदर असं त्यांचं नेचर. आमचे खरंच मित्र मिडुगले सरांसाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर